जय मित्रांनो, जो काही आगामी येणारी वनरक्षक पोलीस भरती आहे त्या दृष्टिकोनातून आपण एक पेपर कंडक्ट करत असतो प्रत्येक रविवारी सायंकाळी 4 वाजता. कुठे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियम येथे आपण आपला हा पेपर कंडक्ट करत असतो. आपलीच एक टीम आहे, दामोदर नारिंगे सर, हे त्या पेपरला हजर राहतात आणि त्याच्या अंडरमध्ये हा पेपर चालत राहतो. त्या पेपरमध्ये जे काही बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते, गणिताचे प्रश्न आले होते, त्या संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण आपण या युट्यूब चॅनलवर पाहत असतो. ठीक आहे, मागचा एक पेपर झाला, आता हा दुसरा पेपर आहे आपला. पहिलाच प्रश्न होता आपल्या पेपरमध्ये. तर आता इथे म्हटलं काय होतं बघा, 46 पासून सुरुवात झाली होती गणित आणि मॅथ आणि रिझनिंगला. तर पहिल्या प्रश्नामध्ये म्हटलं 500 मायनस 27 आणि 500 अधिक 27. इथे पाहिल्यानंतर तुम्हाला ते एक तर कोणाच्या डोक्यात नाही चाललं असेल तर तो काय करणार विद्यार्थी, 500 मायनस 27 करणार. नंतर काय करणार, 500 अधिक 27. या दोघांचं जे काही प्रोडक्ट येणार आणि त्या दोघांचा काय करणार, गुणाकार करणार, मग आपलं उत्तर येणार. ठीक आहे. आणखी दुसरं काय करू शकलो असतो, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे का बरं, बघा, ए मायनस बी आणि ए प्लस बी, हे एक आपल्याला सूत्र माहित आहे. याचं सूत्र, याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर काय होते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथेच ती रचना केली आहे का नाही बघून घ्या. या 500ला ए मानलं, बी बी 27ला बी मानलं, ए मायनस बी आहे का नाही आहे, हो सर. तुम्ही म्हणाल सर ए मायनस बीच आहे. त्यानंतर ए प्लस बी आहे का नाही आहे इथे, हो सर ए प्लस बी आहे. तर आपल्याला फक्त याच्यामध्ये काय करायचं होतं, ए स्क्वेअर प्लस बी मायनस बी स्क्वेअर, सॉरी मायनस बी स्क्वेअर करायचं होतं. आता ए म्हणजे काय, तर 500, तर 500चा वर्ग मायनस त्यानंतर बी स्क्वेअर म्हणजे 27चा वर्ग. एवढं साधा साधा आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. नाही तर डिटेल करायचं असतं तर या दोघांची वजाबाकी करा, त्याचा गुणाकार, त्यानंतर या दोघांची बेरीज करा, यांचं जे काही उत्तर येणार या संपूर्ण याचं काय करायचं होतं, आपल्याला गुणाकार करायचा होता, नंतर उत्तर निघालं असतं. परंतु थोडं आपल्याला डोकं वापरलं असतं आपण तर असं निघू शकलं असतं. 500चा वर्ग किती होते, पुन्हा 5चा वर्ग 25 सर, आणि यावर 4 झिरो ठेवून द्या, मायनस 27चा वर्ग किती होते, 729. ते आपल्याला पाठच असतात. बस आता एवढी वजाबाकी करायची होती. बघा, 10 मधून जर 9 मायनस झाला तर किती राहते, 1. एका स्थानी 1 आला पाहिजे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, हे दोन ऑप्शन कट झाले. त्यानंतर हाचा परत दिला आपण इथे, तर परत 10 मधून जर 3 मायनस झाले तर किती राहणार, 7. म्हणजे शेवट 71 आला पाहिजे सर. शेवट 71 इथे नाही आहे, ऑप्शन नंबर 4. पूर्ण करण्याची काही गरज नाही आहे आपल्याला प्रश्न. पूर्ण पेपरमध्ये जर पूर्ण प्रश्न करत बसला तर तुम्हाला टाइम मिळणार नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. डायरेक्ट आपलं उत्तर किती राहणार, 24 92 71. ठीक आहे, 71 म्हणून समजून गेला आपल्याला. चौथ्या नंबरचा ऑप्शन. आता बघा, इथे गुणाकार करायचा होता. गुणाकार करताना बरेच विद्यार्थी काय करतात, 0.2 गुणिला 1.6 गुणिला 0.11. सरळ गुणाकार तर प्रत्येकालाच येतो, परंतु आपण थोडं डोकं वापरलं असतं, गुणाकार न करता तरी उत्तर काढू शकलो असतो. 4 पर्यायापैकी कोणतं तरी आपल्याला चूज करायचं होतं. बघा, इथे पॉईंट नंतर किती संख्या आहे सर, एक संख्या, इथे पॉईंट नंतर एक संख्या, इथे पॉईंट नंतर दोन संख्या. टोटल जर केली तर जो काही गुणाकार होणार त्याच्यात पॉईंट नंतर 1 आणि 2, 1 आणि 1 किती होता, 2, 2 आणि 2 किती होता, 4. पॉईंट नंतर 4 संख्या आल्या पाहिजे सर, 1 2 3 4. पॉईंट नंतर किती अंक आले पाहिजे बेटा, 4 अंक आले पाहिजे. तर पॉईंट नंतर 4 अंक कुठे आहे सर, इथं पॉईंट नंतर 5 अंक कॅन्सल झाला, पॉईंट नंतर 2 अंक कॅन्सल झाला, पॉईंट नंतर 3 अंक कॅन्सल झाला, ऑप्शन नंबर 3. गुणाकार केला का आपण, गुणाकार न करताही आपल्याला उत्तर काढता येते. आता चुकलं असेल तर तो पेपर टाकणार, चुकलं असेल. त्यामुळे काय करायचं, आपल्याला फक्त थोडं लॉजिक डेव्हलप करायचं आहे की आपल्याला उत्तर काढू कसं शकतो. अख्खा महाराष्ट्र काय करेन, या सर्वांचा गुणाकार करेन, नंतर उत्तर काढेल, काही गरज नाही आहे त्याची. ऑप्शनवर नजर मारायची थोडी. इथे मग समजलं की इथे पॉईंट नंतर 2 संख्या, इथे पॉईंट नंतर 1 संख्या, इथे पॉईंट नंतर 1 संख्या, जो काही टोटल गुणाकार होणार त्याच्यात पॉईंट नंतर 4 नंबर आले पाहिजे. 1 2 3 4. इथे 5 पॉईंट नंतर 5 संख्या, इथे पॉईंट नंतर 2 आहे, इथे पॉईंट नंतर 3 आहे, म्हणून हे तिन्ही ऑप्शन कॅन्सल झाले आणि तिसऱ्या नंबरचं जे काही ऑप्शन होतं ते आपलं काय बरोबर असतं. चलो आगे. त्यानंतर इथे तर हा सोपी पॅटर्न होता एकदम. बघा, 100 भागेला किती आहे बेटा, 25. मोडोमाच्या नियमानुसार भागाकार आधी करायचा 1/4, नंतर गुणाकार करायचा, आधी भागाकार नंतर गुणाकार. आता 25ने 100ला भाग दिला, 25 चौक 100, 4 ने 4 कॅन्सल झाला, उत्तर किती येणार, 1. ठीक आहे, चलो आगे नेक्स्ट. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणते कोणता. आता हा थोडा डिफिकल्ट होता. आता अशा कॅटेगरीचे प्रश्न जेव्हाही केले तुम्ही तर समजून जाईल तुम्हाला. आता इथे 3 आणि 5 पासून 25 तयार करायचा आहे, नंतर 4 आणि 7 पासून 61 तयार करायचा, आणि 5 आणि 6 पासून काय तयार होणार असं आपल्याला विचारण्यात आलं. आता तुम्ही डोकं जर वापरलं असतं, थोडं लॉजिक लागलं असतं तर बघा, हे आता लॉजिक नवीन पद्धतीचा मी सांगून देतो. तर 3चा समजा बेटा आपण घन केला, तर 3चा घन होते सर 27. त्यानंतर 5 आणि 3 या दोघांमधला फरक किती येते, तो म्हणाल सर 2 येते, आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर 25 येते काय, हो सर बरोबर आहे 25. इथे तर 25 आहे. त्याच पद्धतीनं 4चा आपल्याला घन करावा लागेल, तो येते 64. त्यानंतर 7 आणि 4 या दोघांमधला फरक पहा किती आहे, 7 आणि 4 या दोघांमध्ये फरक सर 3 आहे, आणि 64 मधून 3 मायनस झाले तर 61 येते का, हो सर लॉजिक लागलं 61. त्यानंतर तशाच पद्धतीने आपल्याला तिथे करायचं होतं, 5चा घन करायचा होता, तो येतो 125. त्यानंतर 6 आणि 5 या दोघांमध्ये फरक पाहायचा होता, किती आहे, तो आहे सर 1. या दोघांची वजाबाकी जर केली तर किती येते, 124. 124 आपल्या प्रश्नाचं काय होतं, करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, समजलं असेल.
बघा, एका स्त्रीची ओळख करून देताना म्हणते संगीता म्हणाली ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलाची आई आहे. तर त्या संगीताचे त्या स्त्रीची नाते काय, हा थोडा डाऊटफुल प्रश्न होता, कारण की इथे थोडं जास्त आणखी माहिती दिली असते तर आपल्याला एकदम क्लिअर कट समजलं असतं. म्हणजे ही जी काही एखादी स्त्री दिली आहे, ही जी काही स्त्री आहे ही संगीताची ननद, म्हणजे संगीता आणि हिचा जो काही पती असेल तेव्हाच कुठे ही स्त्री काय होणार, संगीताची ननद होणार. संगीताची काय होणार, ननद. त्यानंतर मुलाची आई आहे. मुलाची आई आहे, तर त्या संगीताचे त्या स्त्रीशी नाते काय. इथे थोडं आपल्याला माहित नाही की या पतीला आणखी एक भाऊ आहे का, ते आपल्याला डाटा दिला नव्हता, त्याच्यामुळे याचं मला थोडंसं प्रश्नाचं डाऊट वाटते, त्यामुळे याचा प्रश्नाचं स्किप केला असता तरी चाललं असतं. चला, एका सांकेतिक भाषेत म्हणते वॉटर हा शब्द दिलेला आहे XWBUFS असा लिहिला जातो, तर ई अर्थ हा शब्द कसा लिहिला जाणार. तर बघा इथे डब्ल्यू नंतर काय येते, डब्ल्यू नंतर येते बेटा एक्स, त्यानंतर ए नंतर काय येते बी येते, पुढचंच वर्ड घेत आहे. टी नंतर काय येते यू येते, ई नंतर काय येते एफ येते, आर नंतर काय येते एस येते. तशाच पद्धतीने आपल्याला ई नंतर काय येणार बेटा एफ. एफ न सुरुवात झाली पाहिजे, सर्वच ऑप्शन एफ न सुरुवात झाली, इथे ऑप्शन एफ नाहीये, कॅन्सल झालं. त्यानंतर ए नंतर काय येतं पुढचं वर्ड, ए नंतर येते सर बी, आर नंतर काय येते यस येते, FBS असलं पाहिजे. FBS सर्वांमध्ये आहे, इथे नाहीये, कॅन्सल झालं. त्यानंतर टी नंतर काय येते, टी नंतर येते यू, टी यू, बरोबर ना. FBSU, FBSU पहिल्या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये दुसऱ्या नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, चलो आगे. त्यानंतर सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूला पडली होती. तर रमेश झेंड्याकडे तोंड करून उभा असेल तर त्याचे तोंड कोणते. आता इथे मी एक तुम्हाला पॅटर्न सांगतो, कोणाची सावली पडत आहे तो व्यक्ती लिहायचं इथं, ज्याच्या सावली पडली तो व्यक्ती लिहायचा इथं. एक तर त्याच्या राईटला पडेल नाही तर लेफ्टला पडेल, म्हणजे त्याच्या उजवीकडे पडणार नाही तर डावीकडे. हा पॅटर्न लक्षात ठेवा, कधीच तुम्हाला डाऊट नाही होणार. नाही तर तुम्ही बरेच वेळा काय करता, मशागत करता की खाली वरत काही करतात, कागद फिरवता, असं काही करण्याचं नाही. ज्या व्यक्तीची सावली पडेल, ज्या व्यक्तीच्या सावली पडली डाव्या साईडनं किंवा राईट साईडनं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर इथं लिहायची सूर्याची पोझिशन, सूर्य कोणत्या दिशेने आहे. एक तर तुम्हाला मॉर्निंगवाला टाइम देणार, नाही तर एक तर सायंकाळ. सायंकाळी म्हटलं तर सूर्य कुठं असते, पश्चिमेला. सकाळ जर म्हटली तर काय होणार, सूर्य राहणार पूर्वेला. सूर्याची पोझिशन एवढं लक्षात घ्यायचं. आता म्हणत आहे सकाळी 7 वाजता झेंड्याची सावली रमेशच्या, कोणाच्या, रमेशच्या डाव्या बाजूला पडली. कुठे पडली, लेफ्ट साईडला पडली. तेव्हा सकाळी कोणती वेळ होती बेटा, सकाळची, म्हणजे सूर्याची पोझिशन काय असेल, पूर्व दिशा. आता इथून आपला प्रश्न बदलला, म्हणजे आता आपण थोडा प्रश्न वाचायचा कसा बघा. रमेशच्या सावली पडली कुठे, कोणत्या बाजूला, झेंड्याची सावली रमेशच्या डाव्या बाजूला पडली, पूर्व दिशेला. आता रमेश, असा विचार करायचा, रमेशचा डावा हात पूर्व दिशा कधी दाखवतो. रमेशचा डावा हात पूर्व दिशा कधी दाखवतो. बघा आता उत्तरेला रमेश जर पाहत असेल तर उत्तरेला रमेश पाहत असेल तर त्याचा राईट साईड राहणार पूर्व दिशेला आणि लेफ्ट साईडला राहणार पश्चिम दिशेला. म्हणजे लेफ्ट हँड कुठे राहणार त्याचा, पश्चिम दिशेला. कुठे पाहत आहे तो, उत्तरेला. आणि समजा जर रमेश खाली दक्षिणेला बघत असेल बेटा, त्याच्या एक्झॅक्ट उलटा, इकडे राहणार लेफ्ट आणि इकडे राहणार राईट. म्हणजे तो कुठे पाहत आहे बेटा, दक्षिणेला पाहत असेल. दक्षिणेला पाहत असेल तर त्याचा लेफ्ट राहणार पूर्व दिशेला, राईट राहणार पश्चिम दिशेला, बरोबर ना. या बाजून असते पूर्व, या बाजून असते पश्चिम, वरत असते उत्तर आणि खाली असते दक्षिण. जर रमेश उत्तरेला पाहत आहे तर राईट त्याचा पूर्वेला आहे, त्यानंतर लेफ्ट कुठे आहे, पश्चिमेला. जर रमेश दक्षिणेला पाहत आहे तर लेफ्ट त्याचा पूर्वेला आहे आणि राईट त्याचा पश्चिमेला आहे. जर दक्षिणेला पाहत असेल, रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवतो. कधी, आपण इथून असा प्रश्न वाचायचा की रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवतो. रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवतो तेव्हा रमेश कुठे पाहत असतो बेटा, रमेशचा डावा हात पूर्व दिशा दाखवतो तेव्हा कुठे पाहतो, दक्षिणेला. तर विचारलं काय होतं आपल्याला, तर तोंड करून उभा असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेनं आहे, तर त्याचे तोंड कुठे असेल बेटा, दक्षिण दिशेला. एकदम करेक्ट उत्तर. नेहमी हा पॅटर्न लक्षात ठेवायचा, कधीच तुम्हाला काही डाऊट नाही होणार. कोणाची सावली पडली त्या पर्सनचं नाव, त्यानंतर त्याच्या राईट पडेल नाही तर लेफ्ट पडणार, ते लिहायचं. त्यानंतर सूर्याची पोझिशन पाहिजे, एक तर सकाळ आहे का संध्याकाळ, सायंकाळ आहे. ठीक आहे, सायंकाळ म्हटलं तर तिथे काय असतं, पश्चिमाला असतं, पश्चिम दिशेला सूर्य असतं. घोड्याचा जसा तबेला असतो, घोड्याचा तबेला असतो तसा सिंहाची काय असते, गुहा असते. काही अडचणच नाही त्याच्यामध्ये. बघा ABCD आणि F हे वेगवेगळ्या उंचीचे 6 व्यक्ती आहे. म्हणते ए हा D पेक्षा उंच आहे, पण F हा F पेक्षा बुटका आहे. C हा E पेक्षा बुटका आहे आणि B पेक्षा उंच आहे, जो F पेक्षा उंच आहे. तर सर्वात बुटका कोण आहे. बघा पहिलंच वाक्य दिलं आहे आपल्याला, ए हा D पेक्षा उंच आहे. ए जो काही आहे म्हणते पर्सन हा D पेक्षा उंच आहे. जिकडे हे तोंड उघडलेलं आहे तो काय राहणार, मोठा राहणार, आणि जिकडे हे तोंड लहान राहणार ते काय राहते, लहान राहते. ए हा D पेक्षा उंच दाखवला आपण, पण F पेक्षा बुटका आहे. कोण, तर ए, F पेक्षा हा बुटका आहे. हे पहिलं स्टेटमेंट झालं. त्यानंतर दुसरं वाक्य काय दिलंय, C हा E पेक्षा बुटका आहे. C जो काही आहे
हा ई पेक्षा बुटका दाखवायचा आहे. म्हणजे ई मोठा असेल आणि सी लहान असेल. सी हा ई पेक्षा बुटका आहे आणि बी पेक्षा उंच आहे. बी पेक्षा काय तर उंच आहे. तर बी पेक्षा उंच दाखवायचा आहे कोण तर बेटा सी. बी पेक्षा उंच आहे जो एफ पेक्षा उंच आहे. जो कोण एफ पेक्षा काय तर उंच आहे. एफ पेक्षा उंच आहे कोण तर मग येणार बी. बी येणार एफ पेक्षा उंच. आता दोन्ही वाक्य काय करू आपण एकत्र करू. इथे झाला ई, नंतर येणार बेटा सी बरोबर. त्याच्यानंतर येणार बी, त्यानंतर कोण येणार एफ येणार, त्याच्यानंतर कोण येणार ए येणार, नंतर कोण येणार डी येणार. आणि आपल्याला विचारण्यात काय आलं होतं की सर्वात बुटका कोण, तर सर्वात बुटका कोण दिसत आहे इथं डी दिसत आहे. ठीक आहे. दोन्ही वाक्य तुम्ही एकतर त्या लहान मोठ्या प्रकारे केलं असतं तरी चाललं असतं, नाही तर तुम्हाला असं डायरेक्ट इझिली चाललं असतं. बघा एका सांकेतिक भाषेत म्हणते 123 म्हणजे ब्राईट लाईट बॉय दिला, 145 म्हणजे टॉल बिग बॉय असं दिलं आहे. तर बॉयसाठी काय वापरलेलं आहे, बॉयसाठीच विचारलं आणि एकच शब्द दिलेला आहे आणि दोनच स्टेटमेंट दिले आहे. तर त्या दोन्ही स्टेटमेंटमध्ये पहा कोणतं वाक्य म्हणजे कोणता एखादा अंक सेम झालेला आहे. आता या दोन्ही वाक्यामध्ये जर पाहिला 123 आणि 145 मध्ये काय कॉमन दिसते, तुम्ही अनुसार इथे एक आहे आणि इथे एक आहे, बाकी तर कोणी कॉमन नाही आहे. तर मग एक जो काही असेल तो बॉयसाठी आहे. तसे जरी केलं असतं तरी चाललं असतं. बरोबर. एकच पाहिजे होतं ना आपल्याला, आणि एकच या दोन्ही संख्यांमध्ये एकच कोण कॉमन आहे तर सर एकच कॉमन आहे, फक्त एक हा अंकच कॉमन आहे आणि तोच वापरला असेल बॉयसाठी. तर बॉयसाठी आपण काय म्हणू एक असेल. चलो आगे. एका वर्गात जेवढी मुले आहेत त्याच्या दुप्पट मुली आहे. एका वर्गात जेवढी मुलं आहे मुलींची संख्या दुप्पट आहे. मुलींची संख्या काय दुप्पट आहे. मानलं आपण एक्स मुलांची संख्या असेल तर मुलींची संख्या किती होणार 2x होणार सर. जर वर्गात एकूण 45 विद्यार्थी आहे, मुलांची संख्या किती मानली x आणि मुलींची संख्या किती मानली 2x, या दोघांची बेरीज दिली आपल्याला 45 आहे. कारण की एकूण विद्यार्थी किती दिले 45. तिथे झाले बेटा 3x बरोबर 45. तर x बरोबर किती येणार तर 3 ने जर 45 ला भाग दिला तर x बरोबर आला 15. आता विचारलं मुलींची संख्या सांगा. मुलींची संख्या आपण 2x मानली होती, एका x ची किंमत 15 आली, तर 15 गुणिला 2 म्हटलं 15 दोन्ही किती ते 30. मुलींची संख्या किती तर 30 येणार. ठीक आहे. तेजपालचा जन्म म्हणजे 5 मे 1992 ला सोमवारी झाला असेल. प्रत्येक वाढदिवशी तो चित्रपट पाहायला जातो, मात्र वाढदिवस जर मंगळवार आणि बुधवारला आल्यास तो चित्रपट पाहत नाही. तर पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो किती वेळा चित्रपट पाहू शकेल. बघा 5 मे 1992 ला त्याचा जन्म झाला. त्या दिवशी कोणता वार होता सोमवार होता. आता त्याने 10 जर वाढदिवस केले, त्याच्यामध्ये मंगळवार आणि बुधवार मध्ये तो पिक्चर पाहायला जात नाही, चित्रपट पाहायला जात नाही, तर असं किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही म्हणते. असं किती वेळा होईल की त्याच्यामध्ये मंगळवार आणि बुधवार आला असेल त्या तारखेला त्या वर्षामध्ये. बघा आता इथे जन्म झाला तर पहिला बर्थडे असेल त्याचा 93 ला, हा झाला पहिला बर्थडे. नंतर कधी येते 94 ला दुसरा, नंतर 95 ला, नंतर 96 ला, 95 नंतर 96 नंतर 97 नंतर 98 नंतर 99 नंतर येणार बेटा 2000 नंतर 2001. आता 92 मध्ये जर 10 ऍड केले तर किती होणार, 10 ऍड केल्यानंतर सर 2002 मध्ये त्याचा 10वा बर्थडे होणार. जर त्याचा 92 ला जन्म झाला आणि 10वा बर्थडे काढायचा, त्याच्यात 92 मध्ये 10 ऍड करून टाका, तर 2002 ला काय होणार त्याचा 10वा बर्थडे साजरा केला जाणार. आता इथे सोमवार आहे आणि 1992 आहे, मान्य लीप वर्ष आहे, परंतु इथे लीप वर्षाचा काही कन्सेप्ट घेणार नाही, कारण की 92चा आपल्याला लीप वर्षाचा काही मतलब नाही. कारण की मे महिन्याची तारीख दिली, फेब्रुवारी महिना आला की याच्यामध्ये सर तुम्ही म्हणाल फेब्रुवारी महिना तर काही रोल नाही राहिला, कारण की फेब्रुवारी महिना निघून गेलाय. तर फेब्रुवारी महिना निघून गेलाय तर असं डील करायचं की हे सामान्य वर्ष आहे. एका सामान्य वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो. जर याची मे महिन्यात सोमवार असेल तर या 93 मध्ये 5 मेलाच किती कोणता वार येणार, एक वार पुढे जाणार सर. एक वार पुढे जर गेला तर मंगळवार येणार इथं. आता का असं करत आहे, कारण की हे 92 मध्ये आपल्याला फेब्रुवारी महिना आला नाही, कारण की मे महिन्यापासून आपण स्टार्ट करत आहे. याचा मे महिना तर याचा महिना मे महिना, तर टोटल किती दिवस होणार 365 दिवस. 365 दिवस म्हटलं तर किती राहतात, एक दिवस जास्त राहतात. तिथे सोमवार आहे नाही, तिथे येणार मंगळवार, नंतर येणार बुधवार, नंतर येणार बेटा गुरुवार, नंतर आता इथे पहा हे 96 काय तर लीप वर्ष आहे सर. गुरुवार आहे तर गुरुवार नंतर इथं आपल्याला लीप वर्षामध्ये काय होतात 2 वार पुढे जातात. गुरुवार नंतर शुक्रवार नंतर शनिवार येणार इथं, शनिवार येणार इथं. त्यानंतर इथं काय येणार शनिवार आहे, इथे येणार रविवार, नंतर इथे येणार इथे येणार रविवार झाला. रविवार नंतर काय ते सोमवार, एक एक वार पुढे जाणार कारण की सामान्य वर्ष आहे. आणि इथं काय येणार मंगळवार, नंतर हे काय तर लीप वर्ष आहे. मंगळवार नंतर काय होणार 2 वार पुढे जाणार. मंगळवार नंतर बुधवार नंतर गुरुवार, इथे येणार गुरुवार, नंतर इथे कोणता वार येणार एक वार पुढे. गुरुवार नंतर काय ते शुक्रवार, आणि शुक्रवार नंतर काय ते इथं शनिवार.
शनिवार. पूर्ण लिहित बसायचं नाही. आता विचारला काय तर मंगळवार आणि बुधवारला तो बर्थडेला म्हणजे सिनेमाला पाहत नाही, म्हणते सिनेमा पाहत नाही. असं किती वेळा झालेला आहे. आता इथे बघा, मंगळवार आला बेटा, हा इथे नाही जाणार पहिला. नंतर बुधवार झाला इथे. त्यानंतर आणखी कुठं काही दिसतं, इथं मंगळवार आहे सर. नंतर आणखी कुठं आहे का, आणखी कुठेच नाही आहे. तर पहिला इथे नाही जाणार, इथे नाही जाणार, इथे नाही जाणार. किती वेळा नाही जाणार तो, असं किती वेळा की तो किती वेळा चित्रपट पाहू शकणार नाही, तर 3 वेळा चित्रपट पाहू शकणार नाही 10 बर्थडे मध्ये. चलो आगे. राम व श्याम, आओ आगे. राम आणि श्याम हे दोघं मित्र आहेत. रामच्या घरापासून पूर्वेकडे 4 किमी सरळ चालत जातो. राम काय करते म्हणते, हे झालं रामचं घर. आपण असं मानू घर हे रामचं. आणि तो पूर्वेकडे जातो म्हणजे राईट साईडला 4 किलोमीटर गेला. ओके, 4 किलोमीटर गेला. नंतर काय केलं, सरळ चालत जाऊ पूर्वेकडे 4 किलोमीटर सरळ जाऊ 3 वेळा उजवीकडे प्रत्येकी 1 किलोमीटर वळतो. आता या साईडने जाता उजवा टर्न घेतला म्हणजे हा झाला पहिला 1 किलोमीटर. त्यानंतर परत असं जात आहे, परत उजवीकडे म्हटलं तर त्याच्या राईट साईड कुठे येणार, या बाजूनं हा दुसरा टर्न, हा पहिला हा दुसरा 1 किलोमीटर. नंतर ती परत या बाजूनं जात आहे, तर या साईडने जात असेल तर उजवा कुठे होणार, वरतं. परत गेला तो 1 किलोमीटर. तर झालं हे 3 वेळा टर्न. बघा पहिला कोणता, हा एक उजवा, नंतर हा दुसरा, नंतर हा तिसरा. आता तो इथं आहे, कोण, श्यामच्या घरी जातो. आता इथे कोणाचं घर आहे म्हणते, श्यामचं घर आहे. श्यामच्या घरी गेला, 1 किलोमीटर वळल्यानंतर तो श्यामचे घर, श्यामचं घर आहे म्हणते. तर रामचे घर श्यामच्या घराच्या कोणत्या दिशेनं, आता हे जे काही रामचं घर आहे म्हणते हे श्यामच्या घराच्या कोणत्या दिशेनं, तर बघा या दिशेनं दिसत आहे. ही दिशा कोणती आहे बेटा, पश्चिम. तर या दिशेनं दिसत आहे रामचं घर. श्यामच्या घराच्या, कोणाच्या घराच्या, श्यामच्या घराच्या. श्यामच्या घराच्या कोणत्या दिशेनं आहे रामचं घर, तर पश्चिम दिशेला. खूप सोपी होता बघा. खालील सांकेतिक मालिकेत म्हणजे अशी किती संख्या आहे ज्यांच्या ताबडतोब नंतर एक चिन्ह येते. ताबडतोब एक चिन्ह पण आलं पाहिजे म्हणते. तर पाहू असं किती आहे, तर किती वेळा आहे, तर अशा किती नंबर आहे, ताबडतोब एक चिन्ह पण आलं पाहिजे. अशा किती संख्या आहे, म्हणजे पहिले पाहिजे संख्या, पहिले पाहिजे सुरुवातीला काय पाहिजे बेटा, संख्या पाहिजे. त्याच्यानंतर लगेच काय पाहिजे, चिन्ह पाहिजे. चिन्ह पाहिजे. तर पाहू आता कुठे आहे, तर ही संख्या इथे चिन्ह नाही आहे, हे काय तर अंक आहे, तो एन काय तर अल्फाबेट आहे. चिन्ह पाहिजे होतं आपल्याला. हे झालं पहिले 2 आहे, नंतर हे डॉलरचं दिलं आहे, हे चिन्ह आहे, हे पहिलं पेअर झालं. नंतर आणखी कुठे आहे, ही संख्या आहे, त्याच्यानंतर चिन्ह आहे पर्सेंटेजचं 8, नंतर पर्सेंटेजचं साईन आहे. ओके इथपर्यंत. चलो हे 5 आहे, 5 नंतर हॅशटॅग आहे, हे पण बरोबर आहे सर. 9 नंतर काय, आर. पहिले संख्या पाहिजे, नंतर एखादं चिन्ह पाहिजे. हे संख्या आहे सर, @ आहे. 4 आहे, नंतर तिथं काय आहे, @ आहे. त्याच्यानंतर इथं एकदा झालं सर. त्यानंतर ही संख्या आहे, नंतर चिन्ह नाही आहे. त्यानंतर ही संख्या 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 नाही आहे. किती वेळा झालं, 1 2 3 4. किती वेळा झालं बेटा, 4 वेळा. ओके, हे तुम्हाला 5 होतं फक्त. खालीलपैकी कोणती आकृती प्राणी, भूचर, प्राणी प्राणी दाखवत आहे, भूचरही दाखवत आहे आणि जलचरही दाखवत आहे. आता प्राणी असले पाहिजे, भूचरही असले पाहिजे आणि जलचरही असले पाहिजे. आता प्राणी म्हटलं तर सर्वचे सर्व प्राणी येणार बेटा. तर इथं भेटला, आपण सर्वचे सर्व प्राणी मानले. आणि भूचर आणि जलचर एकच आहे का, नाही सर, हे नाही येऊ शकत, कॅन्सल झालं. त्यानंतर हे सर्व राऊंड जो काही आपण प्राण्यांचा मानला, त्याच्यामध्ये काही भूचर हे जर मानले आपण, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही जलचर म्हणजे जमिनीवर राहणारे आणि पाण्यात राहणारे, या 2 मध्ये डिवायडेशन करू शकतो. आणि हे जर आपण टोटल प्राणी मानले, हे टोटल प्राणी मानले, त्याच्यामध्ये काही जमिनीवर राहणारे, काही पाण्यात राहणारे, तर आपण हे दुसऱ्या नंबरचा आपला पर्याय काय, अगदी बरोबर आहे. दुसऱ्या नंबरचा पर्याय आपला एकदम बरोबर आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्याला असाच जर पेपर द्यायचा असेल, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दामोदर सरांचा नंबर टाकतो, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि पेपरला जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. आणि आणखी आपली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेशल वनरक्षकची आता आगामी येणारी जे काही वनरक्षक आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण एक भरती लॉन्च म्हणजे पेपर तर लॉन्च केलाच आहे, सोबत आपण एक बॅच पण घेत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तयारी होणार आहे. मराठी म्हणजे GSची तयारी, त्याच्यानंतर तुमचं इंग्लिश व्याकरण, त्यानंतर मॅथ रिझनिंग मी स्वतः पाहणार आहे. तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर या नंबरवर, जो काही मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं अगदी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काही जर चुकी झाली असेल तर काही नाराज व्हायचं नाही, प्रत्यक्ष तुम्हाला मी चूक काढूनच दिलेलं आहे. ठीक आहे. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.